किती प्रकारच्या लाईट आहेत बघ, पुढे येऊन बघ. नागपूरला घेऊन जायची आपल्याला थार ती, पण ते मुंबईला जाणार नाही थार. का नाही सोलापूरलाच जाणार? राहणार ती. का नाही जाणार? जाणार. घेऊन हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहोत आमच्या छोट्यासाठी कार घ्यायला. हो, आम्ही आमच्या छोट्यासाठी कार घेत आहोत. कार म्हणजे थार घ्यायचा विचार चाललाय आमचा, पण बघू, जी पण 4 व्हीलर आम्हाला आवडेल ती 4 व्हीलर आम्ही आमच्या छोट्यासाठी घेणार आहोत. मी, त्याची काकू आणि काका. स्वतंत्र कार ते. हा, त्याची स्वतःची कार, आणि त्याला कार खूप जास्त आवडते. तर आम्ही जातोय एका शॉपमध्ये, कुठं घेतोय, काय करतोय, सगळं तुम्हाला सांगेल मी ह्या व्लॉगमध्ये. प्राइस काय आहे किंवा सगळं काही डिटेल्स तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये भेटणार आहेत. तर शेवटपर्यंत व्हिडिओज बघा आणि खूप सारं प्रेम द्या. तर गाईज, आमच्या विदूचा बर्थडे आहे पुढच्या महिन्यात 19 तारखेला. तर त्याचा बर्थडे आहे पहिला. तर काय घ्यायचं मग? आता छोटा आहे, त्याला कार वगैरे खूप आवडते, आणि लहान मुलांना तसंही खेळण्याची खूप जास्त आवड असते. तर त्याच्यासाठी आम्ही कार बघणार आहे. कार म्हणजे थार टाईप गाडी बघणार आहे, 4 व्हीलर 4 चाकाची, जी त्याची स्वतःची असेल, एकटा बसून फिरेल घरात, किंवा त्यांच्या तिथे मुंबईला खूप मोठं खाली गार्डन वगैरे आहे, आणि खूप चांगली जागा आहे. त्यांची सोसायटी खूप मस्त आहे. तर त्याच्यासाठी आम्ही कार घ्यायला चाललोय, वाघोलीला चाललेलो आहे. तर येस, काय तुला नाही सांगत, मी इकडे बोलते. पण ते सोलापूरला घेऊन जायची आपल्याला थार ती, पण ते मुंबईला जाणार नाही थार. का नाही सोलापूरलाच जाणार? राहणार ती. का नाही जाणार? जाणार. घेऊन कसं जाणार? गाडी आहे त्यांच्याकडे, 4 व्हीलर आहे त्यांच्याकडे. का नाही जाणार? आणि त्याला तर कार एवढ्या आवडतात म्हटल्यावरती जाणारच जाणार आहे. बापरे, गाडी तू चालवत असताना कसा करतो? मी जर ते सोलापूरमध्ये असते ना, तर ती कार नसती घेतली, 4 व्हीलर त्याची छोटी घेतली नसती. पण ते मुंबईलाच राहतात, आणि त्यांची सोसायटी खूप छान आहे, खूप मोठं गार्डन आहे, खूप छान रोड वगैरे आहे तिथे आतमध्ये सोसायटीमध्ये. तर म्हणून मी खरं तर ती कार घेते. नाही तर घरातल्या घरात काय फिरवणार आहे, आणि सोलापूरच्या घरात तर ठेवायला पण जागा नाही आम्हाला. तर ते मुंबईला आहेत म्हणून खरं ती कार घेते मी, नाहीतर मग दुसरं काहीतरी गिफ्ट घेतलं असतं. एखाद्या म्हाताऱ्या माणसासारखं गाडी चालवताना करतो, घेर टाकताना घेरवरती हात ठेवतो, स्वतःचा स्टिअरिंग फिरवतो. म्हाताऱ्या माणसासारखं रे, मोठ्या माणसासारखं. कारचं खूप वेळ आहे. बाहेर चालले ना, कुणी पण जाऊ दे, अमित दादा जाऊ दे किंवा आदित्य जाऊ दे, तर त्याला पहिलं कारमध्ये जो ड्रायव्हिंग सीटवर बसायचं असतं, आणि मग मस्त ते स्टेअरिंगला धरून फिरवणार वगैरे, जसं हे मोठे लोक करतात तसं. काल तर काय मज्जा आली माहिती आहे? आमचा विदू, मना आणि अमित दादा मावशीच्या घरी गेले होते. तर तिथे त्यांनी केक कट केला, आणि प्रत्येक महिन्यात त्याचा जेव्हा बड्डेचा मंथवाल्या बड्डेचा केक कट करतात ना, तेव्हा त्याला केक चारत नाहीत, मम्मी पप्पाच खातात. काल पण केक कट केला, आणि ते पोरगं त्या केककडेच बघतोय, उचलून घेतला होता त्याला, तरी पण स्पून घेतलाय, स्पून तोंडात घालतोय, केककडेच लक्ष आहे, आणि तोंडात स्पून फिरवतोय. फील घेत होता बाबा की नाही का, नाही देत नाही तर ऍटलिस्ट मी बघतो तरी चमचा तोंडात घालून. व्हिडिओ कॉल चालू होता रे आधी, तू ठेवलास ना त्याच्यानंतर ना, हो त्या केक कडेच एकटक बघत होता की मला देत नाहीये. पण केला की मला द्या. खूप क्यूट आहे आमचा विदू, खूप जास्त क्यूट आहे. त्याचा फेस मी आतापर्यंत दाखवलेला नाहीये तुम्हाला, बट त्याच्या बर्थडेचा नक्की ब्लॉगमध्ये तुम्हाला त्याचा फेस दाखवेल. आमच्या क्यूटी लाडूचा, आम्ही त्याला लाडू म्हणतो, मी त्याला सिम्बा म्हणते प्रेमाने. शेर आहे तो आमचा, शेर, म्हणून मी त्याला सिम्बा बोलते. परत बरीच खूप सारी नावं आहेत. विदू, विद्मय, त्याचं विद्मय नाव आहे. तर विद्मय, हा, आजीचा ढंप्या, परत आधीचा कार्टून, अजून काय रे, आत्तूचा लाडू, परत छोट्या आत्तूचा पिलोडी, खूप सारे. परत मावशी आजीचा कोण, बाबू नाही, पाणीपुरी. खूप जास्त नाव आहे आमच्या क्यूटला, खूप जास्त. तर
टॉय स्टुडिओ वी डिलिव्हर स्माइलीज. एवढी बास होती ना. हो हो. आणि ब्लॅक छान वाटतोय. हे ग्रे अँड ब्लॅक मध्ये. हो. म्हणजे असेंबल सगळं स्वतः करताय. इथंच असतं सगळं पार्ट आपल्याला इथं असं. बघा शूज काढू का? वाव, आई शपथ. ओ माय गॉड. कलर बघ, मी म्हणतो रेड छान वाटतोय, आहे की नाही? रेड अँड ब्लॅक. इकडे बघ अजून तिथं पण रेड आहे. नाही, वेगवेगळे आहेत. अरे सेम आहे, फक्त साईज चेंज आहे. हा. थोडी छोटी आहे जरा. इकडं पण आहेत बघ. अय्या. टू व्हीलर्स बघ. हा, टॉयज कार. हे बघ ट्रॅक्टर. आमच्या ऋतून असा ट्रॅक्टर नेऊन दिला तर रोज तिच्यावर जाऊन बसेल. गाईज आम्ही ना टॉय स्टुडिओ मध्ये आलेलो आहोत, जे की आहे वाघोलीमध्ये, प्रॉपर वाघोलीमध्ये. गुगल मॅपवर टॉय स्टुडिओ टाकलं ना वाघोली तर तुम्हाला रोड भेटून जाईल. आणि खूप छान आहे, ते स्वतः इथे गाड्या तयार करतात आणि डिझाईन्स पण सगळ्या खूप छान छान आहेत छोट्या मुलांसाठी. बायपास रोडलाच आहे ते, केसनन फाट्यापासून एक फक्त 250 मीटरच्या मागे. हो का? हा. केसनन फाट्याच्या अलीकडे. हा. ओके. आणि आता नवरा माझा मला एक गाडी घेऊन देणार, एक आम्ही विदूसाठी घेणार आहोत. बर बर. बसून बघितलं असतं पण मी लय मोठी आहे ना. त्यात बसता येतं 80-90 किलो पर्यंत वेट आहे. हो का? हा, बसून त्या व्यासपावरती पण बसू शकते तू. हा. चला माझ्या नवऱ्याकडून मी गाडी घेते. घे तसंही घे. तुम्हाला घेऊन देत नाही. असेंबल करायचंय. बाय चान्स समजा एखाद्याला प्रॉब्लेम आला गाडीचा, तर लोक काय करतात, नुसतं गाडी चेकिंगचे पण तुमचे 700-800 रुपये जे घेतात, आपण तिथं फ्री गाईड करतो लोकांना, किंवा तुम्ही असं काम करा म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. त्याच्यासाठी आपण काही चार्जेस कोणते घेत नाही. आपले जे कस्टमर आपण त्यांच्याकडून फ्री ऑफ गायडन्स देतो. आणि जर त्यांना एखादा पार्ट इथून पाहिजे असेल तर आपण बाय कुरिअर इथं पाठवून त्यांना आपण सगळं कसं असेंबल करायचं तिथपर्यंत आपण गाईड करतो सर. म्हणजे त्यांना असं कुठं तुम्हाला बाहेरचा टेक्निशियन बघायची पण गरज नाही. तुम्हाला एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण सगळी सर्व्हिस त्यांना देतो. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया मध्ये, ऑल ओव्हर इंडिया कुठेही असू द्या. म्हणजे लोकांचं मेन काय असतं, तुम्ही विकून मोकळे होता, पण बाय चान्स गाडी, इलेक्ट्रिक गाडी, त्याला कधी प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही घेतल्यानंतर उद्या पण येऊ शकतो, मी सांगू शकत नाही. किंवा 1 महिन्याने येईल किंवा 1 वर्षाने पण येईल, पण तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे हे पण कस्टमरला त्यांना सांगता आलं पाहिजे. विकणारे तुम्हाला मार्केटमध्ये 100 जण भेटतात, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे एक क्वचित आहे की त्या लोकांना त्याच्यातलं ऍक्च्युली डीपली नॉलेज आहे त्या गोष्टीची. असं आहे की त्याच्यातलं आपण एक की त्यासाठी आपण कस्टमरला फ्री आपण त्या प्रकारची ऍडवाइस देतो की बाबा तुम्ही अशा प्रकारे काम करा. व्हिडिओ कॉलवर पुन्हा गाईड करत असतो आपण की बाबा हा तुमचा हा गाडीचा हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. आणि बहुतेक लोकांचे आपण तसेच सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम, ते पण चार्जेस लागत नाही. आपल्याला फक्त सेल करायचं म्हणून आपण शॉप नाही झालो, तर आपल्याला कस्टमर जोडायचे. आपलं मेन बेसिक टार्गेट. गाईज तुम्हाला इथे 4000 पासून स्टार्टिंग प्राइस अशा टॉय कार्स भेटणार आहेत. त्याच्यामध्ये पण व्हरायटी आणि साईज सुद्धा आहे. तर तुम्ही जशी साईज मोठी असेल तशी प्राइस वाढत जाणार. संपल्या तर 6 महिन्याची गॅरंटी आहे ना, गॅरंटी सुद्धा आहे. ठिकाणी भेटत नाही आपल्याला. हो हो, दुसरीकडे कुठेच तुम्हाला भेटणार नाही. आणि स्वतः इथे ह्या कार बनवल्या जातात. असेंबल होतात. हो, असेंबल केलेलं पण दाखवू. हो दाखव ना.
हा तेच बघ म्हणलं मी ते. बस नाही मग मी तर 48 किलो आहे मग. जमतंय का? जमतंय जमतंय. रिवर्स घे बघू. रिवर्स घ्या म्हणल्यावर फॉरवर्ड घेतलं. गाईज गाडी खरंच खूप छान आहे. खूपच मस्त मस्त आहे आणि रिमोटवर आहे त्यामुळे टेन्शनच नाही. कसला भारी विदू खुश होईल यार. रेड कलरचा ऑप्शन आहे डावीकडे तिथं. आता स्टेअरिंग फिरवा आणि माग पुढे करा बघा गाडी फिरेल. झालं का? फिर से एक बार दबाया, आपका लाइट बंद होगा. फिर से एक बार दबाया, आपका लाइट चालू होगा. इसको लॉन्ग प्रेस करके रखा, दबा के रखा, आपका म्यूजिक चालू होगा. ये इसको आपको दबा के रखना. अभी ब्लूटूथ बोल दिया, अभी आप मोबाइल से गाना इसको कनेक्ट कर सकते हो. ठीक है, ये हो गया आपका. और यहाँ पे आपका चार्जिंग का लगा, ये वाला जो होल है आप इसको चार्जिंग को लगा सकते. ठीक है. किती प्रकारच्या लाईट आहेत बघ. पुढे येऊन बघ. हे तर बघितलं नाही ना तू. ते बघ ते बघ ते बघ. ते पण विचारून घे त्यांना कसं आहे हे लाईटिंग. म्हणजे लाईटचं कसं चेंज करायचं किंवा काय. लाईटचे म्युझिक लागलेला. हां 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 ठीक आहे. हां. एवढं दिसतोय. ओके. गाईज आम्ही घेतली आहे आमच्या विदूसाठी कार. खूप छान आहे. रिमोटवर पण होते आणि त्याचे स्वतः पण तो चालू शकतो. खूपच मस्त आहे आणि इतक्या कमी रेटमध्ये भेटली आहे काय सांगू मी तुम्हाला. खूप छान. तर गाईज ही आहे आपल्या विदूची गाडी. स्पीड पण आहे त्याला. 3 स्पीड आहेत. तर आम्ही चार्जिंग पण चेक केली गाडीची. चार्जिंग करून मस्त वापरायची. किती 4 तास लागतात ना. 4 तास लागतात. व्हिडिओ पाठवून द्या मला. आम्ही ती कार घेतली आहे टॉय कार. तर त्याला 1 तास 4 तास चार्जिंग करायची. फुल चार्जिंग झाल्यावर फुल 1 तास गाडी तुम्ही चालवू शकता आणि रेग्युलर चार्जिंग करत राहायचं. आणि जर तुम्ही 1-2 महिना गाडी बंद ठेवणार असाल तर खाली बॅटरीच्या तिथे प्लग आहे, तो प्लग काढून ठेवायचा आहे. त्या दादांनी आम्हाला सांगितलं. तर आता आम्ही केली आहे फायनल आणि आम्ही निघतोय कार घेऊन विदूची. चला. चला, थँक्यू. धन्यवाद. काका घेऊन गेले कार. आपली इथं आहे ना. बसेल का टिक्कीत.
गाडीला 3 वर्ष कंप्लीट होतील जुलैमध्ये, जूनमध्ये. तर आम्हाला माहित नव्हतं मागच्या सीट अजून फोल्ड होतात. मागचे सीट फोल्ड केलेत त्या दादाने आणि गाडी आतमध्ये टाकलाय. काहीच गाडी घेऊन निघलो आहे आम्ही. मस्त खूप छान भेटली. ते शॉप जे आहे टॉय स्टुडिओ जे वाघोलीला आहे तिथे आम्ही गेलेलो. आणि म्हणजे ह्या ज्या टॉय कार आहेत ह्या बाहेर 8, 9, 10 हजार रुपये प्राईज आहे. पण तिथे तुम्हाला 4,000 रुपयापासून स्टार्टिंग भेटणार आहे. म्हणजे होलसेल रेटमध्ये तुम्हाला तिथे टॉय कार्स भेटतील, सायकल्स भेटतील, छोट्या छोट्या मोटरसायकल भेटतील, ॲव्हेंजर वगैरे खूप साऱ्या होत्या. अरे खूप मस्त मस्त होत्या. मला तर खूप जास्त आवडल्या. रिसेलिंगसाठी सुद्धा आहे ते, रिसेल सुद्धा करतात. आणि जर कुणाला बिझनेस करायचा असेल तर होलसेलमध्ये ते तिथून तुम्ही माल पण उचलू शकता. आणि खूपच मस्त होतं, छान एक्सपिरियन्स होता. आणि पहिल्यांदा बेबीसाठी शॉपिंग करायला गेलो होतो आम्ही दोघं मिळून. आणि जी शॉपिंग केली आहे ती एकदम वर्थ आहे. दादाला फोटो पाठवले होते आम्ही दादाला. तर दादा म्हटलं घेऊ नका घरात जागा नाही, घ्यायचं घेऊ नका, खरंच घेऊ नका. म्हटलं ओके नाही घेत. आम्ही कलर पाठवले होते, कुठला कलर घ्यायचा, ब्लॅक की रेड, तर ते नको बोलले. मग आम्ही आमच्या मनाने रेड कलर घेतला. रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे, खूप छान कॉम्बिनेशन, तुम्ही तर बघितलंच. तर जर तुम्हाला सुद्धा घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की त्या शॉपला व्हिजिट करा. वाघोलीमध्ये आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी देईलच खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे घरी म्हणजे आता जेवायला थांबणार आहे. थोडं भूक लागली आहे खूप जास्त. मग जाऊया घरी. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय बोला. बाय बाय.